नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खेमराज चामोर्शीकर तुमचं सर्वांचं टेक्स्टबुक सुपर कोचिंग मध्ये स्वागत करतोय. आज आपण समजून घेणार आहोत की नेमकं जर आपल्याला प्रत्येक जर पूर्वपरीक्षा जर क्लिअर करायची आहे, मी म्हणतोय की प्रत्येक पूर्वपरीक्षा, तर त्यासाठी आपल्याला नेमकं काय करायला पाहिजे, काय आपली जी मानसिकता आहे ना ती नेमकी कशी असायला पाहिजे, हे आज आपण डिस्कस करणार आहोत. कारण मी नेहमीच तुम्हाला हे म्हणतोय की सर्वजण सारखेच पुस्तक वाचतात, सर्वजण सारखाच वेळ देतात, असं जरी आपण कन्सिडर केलं तरी पण फार काहीच जण आहेत जे परीक्षा क्लिअर करू शकतात. तर मग असं काय आहे, आणि जर त्या गोष्टी जर आपण चेंजेस केल्यात किंवा काही ज्या नाही आहेत त्या जर ऍड करू शकलो आपण, तर नक्कीच आहे ती पूर्ण परीक्षा क्लिअर होईल. आणि यासाठी नक्कीच परीक्षा काय आहे, मग ती कोणती परीक्षा असेल, मग ती एमपीएससी मध्ये राज्यसेवा आहे किंवा कंबाईन आहे किंवा युपीएससी जरी असेल, ती परीक्षा काय आहे ना हे जर तुम्ही समजू शकलेत, तर नक्की पूर्व परीक्षा आहे ही क्लिअर होऊ शकते. ऑल क्लिअर? तर लक्षात आले आज आपण काय डिस्कस करणार आहोत. चला, माझा नंबर मी इथं शेअर करतोय 8793382448. तुम्हाला कोणतेही क्वेरीज आहेत तर या नंबरला कॉन्टॅक्ट करता येईल. आणि इथं टेलिग्राम चॅनल सुद्धा दिलेलं आहे, ज्यावर मी माझ्या सर्व सेशनचे अपडेट्स आहेत, पीडीएफ आहेत, सर्व इथं मी शेअर करतोय. करेक्ट? तुम्हाला कोणतेही क्वेरीज आहेत, बॅच रिलेटेड आहे किंवा सिलेबस रिलेटेड आहे, कोणत्या स्ट्रॅटेजी रिलेटेड आहे, किंवा माझा जसा विषय सायन्स, तर त्याबद्दल तुम्हाला डिस्कस करायचं आहे, सायन्सचा कंटेंट हवा आहे, प्रॅक्टिस करायची आहे, तरी पण हा माझा नंबर आहे, त्यावर डायरेक्ट मला मेसेज करा. व्हॉट्सअपला सुद्धा सेम नंबर आहे, व्हॉट्सअपला आपण ग्रुप सुद्धा तयार केलाय, तो जरी तुम्हाला जॉईन करायचा आहे तरी पण त्याच नंबरला मला मेसेज करा. ठीक आहे? ऑल क्लिअर? चला पुढे वळू. सोबत मी इंस्टाग्रामला सुद्धा माझा अकाउंट आहे, हेमराज चामोर्शीकर सर्च करा. तिथं मी रेग्युलर कंटेंट आहे तो पण शेअर करत असतो. आणि माझ्या रेग्युलर मी बरेच आता जे करंट अफेअर्स रिलेटेड जे व्हिडिओज आहेत, त्याची प्लेलिस्ट तुम्हाला इथं मिळेल. तुम्हाला राज्यसेवा आणि एमपीएससी राज्यसेवा आणि युपीएससी साठी फार जास्त हेल्पफुल अशी ही प्लेलिस्ट आहे. नक्की ते पहा. तुमचे जे कॉन्सेप्ट आहेत, अनालिटिकल जी तुमची थिंकिंग आहे ती खूप चांगली होईल यातून. चला पुढे वळूया आपण. पहिला मुद्दा बघा की आधी आपण टिप्स घेऊ, त्यानंतर काही तुम्हाला प्रश्नांची लेवल काय असते, जे पीवायक्यू आहेत, आयोगाने विचारले प्रश्न आहेत ते काय असतं, आणि शेवटी काही टिप्स आहेत ते सांगतोय. सो पहिलं आहे काय तर अल्टिमेट जे टिप्स आहेत ना ते समजून घेऊ आपण. की विद्यार्थ्यांचा अप्रोच, विद्यार्थी जनरली ज्यावेळेस सिलेबस पाहतो, तर त्यावेळेस विद्यार्थ्याला असं वाटतं, म्हणजे सुरुवातीला, कारण असं समजा की कोणी एखादी शून्यामध्ये विद्यार्थी आहे, आता जस्ट स्टार्ट करत आहे, तर ऑब्विस आहे की त्याचा पहिला पहिला टप्पा काय असतो, तो असतो सिलेबस. पण त्यांनी पीवायक्यू पाहिलेले असतात का? पीवायक्यू पाहिलेले राहत नाही. त्यामुळे त्याला असं वाटतं की सिलेबस मध्ये जो काय दिलाय ना तो सर्व इम्पॉर्टंट तर आहे, पण सर्वच सिलेबस तेवढा सर्व सारख्याच लेवलने इम्पॉर्टंट आहे म्हणून. आलं लक्षात? त्या विद्यार्थ्यांनी पीवायक्यू पाहिलेलं राहत नाही, आणि तुमच्यापैकी पण बरेच विद्यार्थी असे असतील ज्यांनी पीवायक्यू पाहिलेलं नाहीये. आणि मग अशा वेळेस काय होणार की आपण प्रायोरिटाईज करू शकत नाही. राईट? आणि मग करतो काय, आपण सगळ्या भागाला सारखाच महत्व देतो, आणि त्यापैकी एक मुद्दा म्हणजेच काय, की आपण बऱ्याचदा ऐकतो की करंट अफेअर्स, करंट अफेअर्स, करंट अफेअर्स खूप इम्पॉर्टंट आहेत, खूप इम्पॉर्टंट आहेत, आपल्याला स्टॅटिकचा भाग आहे, करंटला लिंक करायचा आहे, करंट रेग्युलर वाचायचा आहे, न्यूजपेपर वाचायचा आहे, हे असं ऐकतो. आणि बऱ्याचदा तो काय करतो की स्टॅटिकला जेवढा इम्पॉर्टन्स देतो, कदाचित तेवढाच इम्पॉर्टन्स तो करंट अफेअर्सला पण देतो. पण मला हे म्हणायचंय की करंट अफेअर्स हा फार जास्त डायनामिक भाग आहे. तुम्ही जर यावला जर तेवढा वेळ दिला, तर याची खात्री नाहीये की तुमचे त्यातून प्रश्न सॉल्व्ह होतीलच म्हणून. का? कारण डायनामिक आहे, तुम्ही जो वाचला त्यातलाच भाग येईल याची गॅरंटी नाही. पण स्टॅटिक असा भाग आहे, आणि त्यातही जे कोर सब्जेक्ट्स आहेत, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, हिस्ट्री, जॉग्राफी, सायन्स, एन्व्हायरमेंट, हे जे सब्जेक्ट्स आहेत, कोर जे सब्जेक्ट्स आहेत, हे तुमचे चांगले असा व्हायलाच पाहिजे. इव्हन मला आता काही दिवसाआधी एका विद्यार्थिनीचा कॉल आला, सर मी आता अभ्यास सुरू केलेला आहे, 1-1.5 महिना झाला. मी म्हणते की ती म्हणताय की मला कळत नाही म्हणे सर, करंट अफेअर्स कसं वाचू. मी हेच विचारलं की तुला किती दिवस झालेत, म्हणे 1.5 महिना झाला. म्हटलं तुझं स्टॅटिकच अजूनपर्यंत झालेलं नाहीये, तू करंट अफेअर्स वाचून तुला एक तर कळणार नाही. बरं, त्यातल्या त्यात करंट अफेअर्स साठी सुद्धा स्ट्रॅटेजी असते, की नेमका जर ती हे विचारत होती नेमकं की सर मी न्यूजपेपर मध्ये काय काय वाचायला पाहिजे. आता मी म्हटलं की तुला जर खरंच तुझी, म्हणजे शेवटी ज्यावेळेस बोलता बोलता तिला हे म्हटलं मी, की तुला खरंच जर तुझी थिंकिंग ॲबिलिटी जर वाढवायची आहे, तर संपादकीय पान आतापासून वाचायला सुरुवात कर. त्यातही पॉलिटिकल न्यूज वगैरे असेल, पॉलिटिक्सशी रिलेटेड असेल, तर ते सोडून द्यायचे, त्याकडे तेवढं लक्ष द्यायचं नाही, तो आपल्या कामाचा नाहीये. पण बाकी मग पेपरमध्ये काय वाचायचंय, कारण त्या विद्यार्थीचा मला मानसिकता ही लक्षात आली होती
की तो पेपर आहे आणि या पेपरमधून मला परीक्षेसाठी काय मिळेल ना, ते कसा मला अभ्यास करता येईल, हे ती विचार करत होती. पण प्रॅक्टिकली जर विचार केला, तर तो एक तर भाग डायनामिक आहे ना? आणि प्रॅक्टिकली ते पॉसिबल पण नाही, की रोजचा पेपर म्हणून तुम्हाला सर्व लक्षात ठेवता येईल. म्हणून फक्त पेपरचा काम हा आहे रोजच्या पेपरचा, की तो डायनॅमिक भाग आहे. एक तर तुमची एबिलिटी आहे ना, थिंकिंग एबिलिटी, एनालिटिकल एबिलिटी ती वाढवा आणि नेमके काय-काय मुद्दे सुरू आहेत ते लक्षात ठेवा. पण मग तुम्हाला परत क्लिअर करतो, की इथं करंट अफेअर जोपर्यंत तुमचं स्टॅटिक होत नाही चांगला, ॲट लीस्ट 1-1, 2-2दा वेळा तरी तुमचे काही विषय आहेत, जसे मोस्ट ऑफ द कोणते पॉलिटी आहे, इकॉनॉमिक्स आहे. हे जे विषय आहेत ना, हे जोपर्यंत तुमचे चांगले होत नाही, इतर पण काही विषय कारण लिंक तर करावे लागतात, पण प्रायमरी बेसिसला हे 2 विषय हे 2 विषय जोपर्यंत तुमचे चांगले होणार नाही, तुम्हाला करंट अफेअर्स वाचून कळणार पण नाही आणि वाचलं तरी पण तुम्ही असा भाग वाचणार आहात, जो बऱ्याचदा एक्झाम ओरिएंटेड नाहीये, एक्झामच्या कामाचा नाहीये. करेक्ट? आणि मग यामध्ये होतो काय, की बरेच विद्यार्थी आपला वेळ घालवतात आणि ही परीक्षा क्लिअर करणे एम-पी-एस-सी किंवा यू सर्व वेळेचा खेळ आहे. प्रत्येक जण विद्यार्थी म्हणजे असं इमॅजिन करा, की 2 विद्यार्थी आहेत, ए आणि बी आहे. दोघांकडे सारखाच वेळ आहे. पण होतो काय, की ए विद्यार्थी तेवढाच अभ्यास करून परीक्षा पास करतो, दुसरा बी आहे तो पास होऊ शकत नाही. का? कारण ए ने प्रॉपर तेवढ्याच वेळामध्ये एक्झाम ओरिएंटेड अभ्यास केलाय. एक्झामचा प्रॉपर युटिलायझेशन केलंय. बी ने नाही करू शकला. आणि सर्व खेळ हा आहे. सर्वजण सारखाच अभ्यास करतात परत सांगतोय. आणि अजिबात सिलेबस कठीण नाहीये. हा थोडाफार जो पण टेक्निकल भाग असतो तो थोडासा जर आपण समजून घेतला, तर अजिबात एम-पी-एस-सी किंवा यू सिलेबस कठीण नाहीये. मला असं वाटतं, की मी कोणताही विषय जरी घेतला आणि तो जरी वाचून काढला, कोणाला काही आयडिया नाही, तरी पण ते कळेल. करेक्ट? त्यामुळे हा मुद्दा समजून घ्या आणि आपली स्टॅटिकचा भागाला जास्त महत्व द्या. तुमचा पेपर यातूनच क्लिअर होईल. करंट अफेअर्सवर खूप जास्त रिलाय राहू नका. त्यातून धोका होऊ शकतो. मी हे म्हणत नाहीये, की करंट अफेअर्स अजिबातच करायचे नाहीये. त्यामध्ये पण स्ट्रॅटेजी बनवा. ठीक आहे. त्यासाठी पण पी-वाय-क्यूचा रोल येतो. पुढे आपण डिस्कस करणारच आहोत. बट स्टॅटिक हा खूप जास्त करायचा आहे तुम्हाला. एकदा काय तुम्ही स्टॅटिक जर केला ना, तुमचे करंट अफेअर्स लवकर होतील. त्यात तुम्हाला जास्त मेहनत करावी लागणार नाहीये. त्यामुळे जर तुम्ही शून्यात जरी असणार, तरी पण करंट अफेअर्स आतापासून वाचू नका. फक्त संपादकीय वाचा तरी पण चालेल. करेक्ट? नेक्स्ट पुढचा मुद्दा काय? जसं मी म्हटलं, की आपल्याला एक्झाम ओरिएंटेड अभ्यास केल्याशिवाय पर्याय नाहीये. मग विद्यार्थी काय करतो? जसं फॉर एक्झाम्पल इथं बऱ्याचदा स्टॅटिक आणि करंट अफेअर्सला सारखाच महत्व देतो. तसंच 2 टॉपिक आहेत. ए टॉपिक मधून खूप प्रश्न विचारलेत, बी टॉपिक मधून कमी प्रश्न विचारलेत. आणि विद्यार्थी काय करतो सुरुवातीला, की सिलेबस पाहिल्याबरोबर तो सर्वच भाग सारखाच इम्पोर्टन्स कन्सिडर करतो आणि सर्वच भाग अभ्यास करत बसतो. एक लक्षात ठेवा, की आपल्याला कट ऑफ क्लिअर करायचे, आपल्याला आउट ऑफ मार्क्स नाही घ्यायचे आहेत. आणि होतो काय, की आउट ऑफ मार्क्स घेण्याच्या चक्करमध्ये कारण विद्यार्थ्यांना हेच वाटतं, की मला सर्वच यायला पाहिजे. बऱ्याचदा कधी-कधी विद्यार्थ्यांचे असे काहीतरी प्रश्न येतात, की जे एक्झाम ओरिएंटेड राहतच नाही. आणि मग विद्यार्थ्यांना म्हटलं, की मी थोडंसं मग आता काय तर आता कोणाला ते उद्धट वाटतही असेल, बट मी सरळ विचारतो त्यांना विद्यार्थ्यांना जर मी हे प्रश्न विचारलं, की "अरे खरंच या प्रकारचे प्रश्न आयोगाद्वारे विचारल्या जाणार आहे का?" तर विद्यार्थ्यांचे कधी-कधी मग रिप्लाय असे असतात, की "सर हे माहीत तरी असायला पाहिजे ना आपल्याला." अरे हो, पण आता आपला उद्देश काय आहे? हे माहीत असण्याच्या चक्करमध्ये नाही, तर मग हा असा रिप्लाय असतो, "सर यू किंवा एम काही गॅरंटी नाही काय विचारल्या जाईल म्हणून." अरे हो, काही विचारलं जाईल याची गॅरंटी नाही. पण या चक्करमध्ये जर तुम्ही सर्वच जर अभ्यास करत असणार, तर जो सर्वात जास्त विचारलेला भाग आहे, तो कदाचित तुमचा राहून जाईल. मी आत्ताच म्हटलं, की हा सर्व वेळेचा खेळ आहे. हां, तुमच्याकडे 5-6 अटेम्प्ट जर द्यायचा वेळ असेल, तर मग करा मला काही प्रॉब्लेम नाही. सर्वच अभ्यास करा. सर्वांना सारखीच प्रायोरिटी द्या. सर्वांना सारखाच इम्पोर्टन्स द्या. काहीही प्रॉब्लेम नाही. ऑल क्लिअर? नेक्स्ट. त्यामुळे एक मला हे म्हणायचंय, की प्रायोरिटाईज करणं आपल्याला शिकायचं आहे. कसं शिकता येईल? एकच पर्याय आहे, की पी-वाय-क्यू. म्हणून रेग्युलर पी-वाय-क्यू पाहत चला. तुमचेच पत्ते आहेत ना, ते ओपन होतील, की नेमकं काय अभ्यास करायचे म्हणून. ठीक आहे. यात काही असं अ, हे नाहीये, की काहीतरी ट्रिक आहे किंवा काहीतरी मेथड आहे. पी-वाय-क्यू परत-परत पाहिल्याने तुमच्याच लक्षात येईल, की नेमकं कोणत्या घटकाला जास्त इम्पोर्टन्स द्यायचं कोणाला नाही. कोणत्या घटकाला कसं पाहायचं आहे, कुठं कॉन्सेप्च्युअल पाहायचे, कुठं फॅक्च्युअल पाहायचे, हे सर्व तुम्हाला त्या पी-वाय-क्यू मधून लक्षात येईल. हां, ज्यावेळेस जर तुम्ही कोणतं क्लास जर जॉइन करत आहात, तर तिथं तुम्हाला तो एक बेनिफिट मिळतो, की फॅकल्टीज मी पण सांगतो सायन्समध्ये, की या भागाला ना पाठांतरच करा. खूप कठीण भाग आहे. सायन्सच्या भागामध्ये बऱ्याचदा असं होतं, की आर्ट्स कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना फार कठीण जातो. मी त्यांना डायरेक्ट सांगतो, की हा भाग आहे ना,
डायरेक्ट पाठांतर करा. या पाठांतराच्या बाहेरचा भाग काही विचारला जाणार नाही. किंवा एखादी भाग आहे ना, हा कॉन्सेप्ट चांगला करून ठेवा. कदाचित त्यावर न्यूमेरिकल विचारला जाऊ शकतो. कधी फिरून अप्लिकेशन बेस्ड प्रश्न विचारले जाऊ शकतो. हे मला पीवायक्यू चांगलं लक्षात आलंय. कारण मी बऱ्याचदा तेच ते पीवायक्यू पाहिलेले आहेत. ऑल क्लिअर? नेक्स्ट, लिमिटेड सोर्सेस आपले असायला पाहिजे. तुम्ही बऱ्याचदा हे ऐकत असणार की तुमचे जे सोर्सेस आहेत ते लिमिटेड ठेवा. आता यातनं मी तुम्हाला 2 मुद्दे अगदी क्लिअर करतो. कोणी म्हणतात की लिमिटेड सोर्सेस असायला पाहिजे आणि कोणी म्हणतात की काय विचारले याची गॅरंटी नाही. आता जर समजा की एक पुस्तक जर तुम्ही वाचत आहात कोणत्या तरी XYZ ऑथरची, कोणत्या तरी ABC या विषयासाठी, प्रश्न हा आहे ना की काय आयोग खरंच या पुस्तकातून प्रश्न काढत असेल का? तर ऑब्व्हियसली नाही. कारण ती पुस्तकं कदाचित कोणतरी माझ्यासारख्याच एखाद्या व्यक्तीने ती लिहिलेली आहे. तो कोणी आयोगाचा व्यक्ती नाहीये किंवा तो आयोगाने दिलेले आपल्याला पुस्तक नाहीये. त्यामुळे जास्तीत जास्त कदाचित या बुकमधून प्रश्न येतीलही, पण सर्व नाही. मग त्यासाठी तेवढ्या भागासाठी कदाचित थोड्या भागासाठी आपल्याला एक्स्ट्रा कोणती पुस्तक वाचणं गरजेचं पडू शकते. पण काय मग आता ही पुस्तक पूर्ण वाचायची का? तर ही पुस्तक पूर्ण वाचायची नाही. थोडी पुस्तक वाचायची आहे, जेवढा भाग आपल्याला कामाचा आहे. कारण आपल्यासाठी प्रायमरी हीच पुस्तक आहे. आता ही स्ट्रॅटेजी खरं पाहिलं तर आपल्या सोर्ससाठी, आपल्या बुकसाठी फॉलो करायला पाहिजे आपण. बरोबर? पण होतो काय, की काही विद्यार्थी असे असतात, की त्यांना कुठेतरी भीती वाटते, "अरे, या पुस्तकातून पूर्ण होत नाहीये. या पुस्तकातून काही प्रश्न माझे सॉल्व्ह होत आहेत. मग काहीतरी ही पुस्तक मला वाचायलाच पाहिजे, पूर्ण कव्हर करायलाच पाहिजे." मग कोणीतरी दुसरा व्यक्ती येतो, कोणतरी त्याचा मित्र सांगतो, "अरे, ही एक पुस्तक आहे, कोणीतरी पीवायक्यू ऑथरची आहे किंवा हे XYZ एका शिक्षकाची आहे, कोणत्यातरी फॅकल्टीची आहे. त्याचे ते नोट्स आहेत. यातून खूप सारे प्रश्न आलेले आहेत. हे एक वाच." मग त्याचा खूप सारा कंटेंट जमा होतो. राइट? बघा मी तुम्हाला सुरुवातीला स्ट्रॅटेजी सांगितलं. तुम्हाला जर सुरुवातीला जर तुमच्याकडे स्ट्रॅटेजी नसेल तर काय होणार? तुम्हाला काहीतरी जर समजा की कोणतरी मित्र तुम्हाला येऊन हे सांगतो की हे वाच म्हणून. तर तुम्हाला काय वाटतो? फिअर ऑफ मिसिंग आउट. अरे हे जर मी नाही वाचलं तर काहीतरी सुटून जाईल म्हणून. मग आपण ते वाचण्यामध्ये गुंतून जातो. मग होणार काय की ही जी मेन पुस्तक होती याचं रिव्हिजन राहून जाईल. पाहिजे तेवढ्या वेळा रिव्हिजन होणार नाही. राइट? आणि करायला काय पाहिजे खरं तर, की तुमचे लिमिटेड रिसोर्सेस ठेवा. तुमचे जे सोर्सेस आहेत, रिसोर्सेस आहेत ते लिमिटेड ठेवा आणि त्याचं परत रिव्हिजन होणं फार जास्त गरजेचं आहे. ऑल क्लिअर? त्यामुळे हा जो फोमोचा मुद्दा आहे ना, या फोमोमुळे होतो काय, की बरेच विद्यार्थी जे प्रॉपर स्ट्रॅटेजी जाईल ते तर कलेक्टर, डेप्टी कलेक्टर होईल. पण जे फोमो मध्ये गुंततील, ते समजून घ्या की ते नोट्स कलेक्टर बनतील. ते कलेक्टर किंवा डेप्टी कलेक्टर बनणार नाही. नेक्स्ट मुद्दा आहे की आर्ट ऑफ नोट्स मेकिंग. आता नोट्स मेकिंग सुरुवातीला माझे नोट्स मी जे तयार केलेले सर्वात सुरुवातीला फर्स्ट रिडिंगच्या वेळेस मी नोट्स तयार केलेले होते आणि ते माझे नोट्स माझ्याकडे अजूनही आहेत. मॅक्झिमम विद्यार्थी अभ्यास करताना पॉलिटी पासून सुरू करतात. का करतात? कारण पॉलिटीमुळे थोडासा फील येतो की मी एमपीएससी किंवा युपीएससीचा अभ्यास करतोय म्हणून. मी पण तेच केलेलं होतं की पॉलिटी घेतलं होतं हातात. आणि माझा बॅकग्राऊंड तर सायन्स बॅकग्राऊंड, त्यामुळे मला पॉलिटी तर काहीच माहित नाही, पण वाचताना सगळंच काही समजत होते. मग मला असं वाटत होते की अरे मला हा मुद्दा तर माहितच नाहीये, हा आपल्या नोट्समध्ये लिहायला पाहिजे. मग दुसरा मुद्दा वाचला, अरे हा पण मला माहित नाहीये, मग तो पण लिहा. मग तिसरा मुद्दा वाचला, अरे तो पण मला माहित नाही, तो सर्व लिहा. मग काय केलं मी, जी पण एकतर लक्ष्मीकांत आहे किंवा कोळंबे यांची जी पण पुस्तक वाचत होतो, त्या सर्वांचे पॉइंट वाईज माझं बुक बनवण्याचा प्रयत्न केला मी. अर्ध बुक भरलं आणि नंतर लक्षात आलं, की अरे ही जी मेथड आहे ना, ही चुकीची आहे. यात माझा तर वेळच जातोय. महिना झाला पॉलिटीचे पुस्तक वाचून झालेली नाहीये. बरोबर? आणि म्हणून आधी नोट्स काढायच्या आधी रीडिंगवर भर द्या. रीडिंग करता करता एक रीडिंग, 2 रीडिंग झाली. पीवायक्यू तुमचे पीवायक्यू आहेत ते पाहत चला. आणि मध्ये-मध्ये ज्यावेळेस कधी तुम्हाला बोर होते, तर YouTubeला तुम्हाला नोट्स मेकिंगचे व्हिडिओज पाहायला मिळतील. इव्हन मी पण घेतलेले आहेत व्हिडिओ. तुम्हाला नाही मिळत आहे त्याची लिंक तर मला मेसेज टाका. मी तुम्हाला प्री मेनसाठी कसे व्हिडिओ नोट्स बनवायचे त्याची पण लिंक शेअर करू शकतो. ठीक आहे? त्यामुळे हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. आता आपण प्रीसाठी डिस्कस करतोय, तर होतं काय? फॉर एक्झाम्पल पॉलिटीमध्येच घेऊ आपण, की पॉलिटीमध्ये बरेचसे काही असे एक्झाम्पल देतोय मी, की आपण लेट्स से की कोणी जर कॅग अभ्यास करतोय, तर तो काय करणार नोट्स काढताना कॅगची पूर्ण माहिती लिहून काढेल. कोणी मग सुप्रीम कोर्टचं जज अभ्यास करतोय, तर त्याची पूर्ण माहिती लिहून काढणार.
पण आयोग काय करतो, एकाच प्रश्नामध्ये कॅगचे सेंटेन्स आणि सुप्रीम कोर्टचे सेंटेन्स, किंवा मग एका बाजूला कॅग, सुप्रीम कोर्टचा जज, हायकोर्टचा जज, एका बाजूला ते लिहिलेलं असतं आणि दुसऱ्या बाजूला त्यांची रिटायरमेंटची एज दिलेली असते, आणि मग जोड्या लावा. मग आपलं सगळं गोंधळ होतो. का? कारण नेमकं त्यावेळेस ते आठवत नाही. का? कारण आपण पीवायक्यू पाहून नोट्स काढलेले नाही आहेत. जर तुम्ही पीवायक्यू पाहून नोट्स काढले असते तर तुम्ही हे काढले असते ना, की एका पानावर सर्वांचे, म्हणजे नोट्स कसे बनवले असते, एका पानावर सर्वांचे एज. किती सोपं झालं असतं पाठ करायला. आले लक्षात? आणि म्हणून ना इथून पीवायक्यूचा रोल आहे ना फार जास्त तिथं इम्पॉर्टन्स आहे पीवायक्यूचा. राईट? त्यामुळे तुम्हाला क्वेश्चनचा प्रकार, प्रश्न कसा विचारला जातो, हे सर्व माहीत असणं गरजेचं आहे. सो हे काही इम्पॉर्टंट टिप्स आहेत, ते लक्षात ठेवा प्रीसाठी. आता जर तुम्ही पीवायक्यू जर पाहिले खरंच की पीवायक्यू कसे विचारले जातात, तर मी काय केलंय ना, पीवायक्यूचे लेवल्स तयार केलेत. ते 3 लेवल्स मध्ये मी त्यांना डिवाइड केलंय. पहिले जे पीवायक्यू आहे, किंवा तुम्ही कोणतंही जर आता जर अटेम्प्ट देणार, तर त्यामध्ये जे प्रश्न विचारले जाणार ते कोणते आहेत? रिपीट झालेले काही प्रश्न नक्की पाहायला मिळतात. म्हणजे तुम्हाला एक सांगतोय की 100 प्रश्न विचारले जातील. 100 पैकी चला आपण मान्य करू की आपला अभ्यास खूप चांगला झालाय, 40 ते 50 प्रश्न आपण बरोबर सॉल्व्ह केलेत. पण एवढ्यावर कट ऑफ क्लिअर होत नाही, राज्यसेवासाठी मी कन्सिडर करतोय. ठीक आहे? कारण लेट्स से की 40 45 50, तर दोघांच्या मध्ये आपण घेऊ की 45, गुणाकारामध्ये 2 म्हणजे किती झाले, तर 90 मार्क्स आपल्याला मिळतील. आपल्याला परत रिस्क घेऊन मार्क करावं लागेल. बरं, या 45 मध्ये कदाचित असं आपण कन्सिडर करू की 4 ते 5 प्रश्न रिपीटेडही असतील. तर त्यामुळे हे सर्वात सोपे प्रश्न, कारण तुम्ही रेग्युलर पीवायक्यू पाहतात. तुम्ही एक्झामच्या आधी जर 3 वेळा, कमीत कमी 3 वेळा, कमीत कमी म्हणतोय मी, 3 वेळा जर पीवायक्यू सॉल्व्ह केलेले आहेत मागच्या काही 5-7 वर्षाचे, तर मग हे प्रश्न तर तुम्हाला येतीलच, जे सर्वात सोप्या प्रकारचे आहेत. आणि हेही जर चुकत असेल तर मग अवघड आहे. हे रिपीट झालेले पीवायक्यू आहेत. म्हणजे हे असे आहेत की जे तुम्ही सॉल्व्ह केल्याने तसेच आले पेपरमध्ये. करेक्ट? हे तर यायलाच पाहिजे. दुसरे आहेत असे की ज्याला आपण रिव्हर्स इंजिनिअरिंग करून आपण त्याचा अंदाज बांधलेला आहे. म्हणजेच काय? की एखादी प्रश्न विचारला, तो प्रश्न कोणत्या घटकावर विचारलाय, तो कशाशी संबंधित विचारलाय, किंवा एखादी प्रश्न विचारलाय आणि त्यामध्ये मग 4 ऑप्शन पण आहेत, आणि मी काय केलं, मी 4ही ऑप्शनचा चांगला अभ्यास करून गेलेलो आहे. आणि आधी या प्रश्नाचं उत्तर पहिला होता, पण आता पुढच्या वर्षी काय केलं, दुसऱ्या, तिसऱ्या किंवा चौथ्यापैकी एक यावर काहीतरी प्रश्न तयार केलाय. आणि मी काय केलं होतं, सगळे 4ही ऑप्शन रेडी करून गेलो होतो. आले लक्षात? याला काय म्हणू आपण, रिव्हर्स इंजिनिअरिंग. की प्रश्न आयोगाने विचारलाय ना, बस त्यावरून अंदाज लावला आपण की आयोगाकडे कोणकोणता डेटा आहे, आयोग कोणकोणत्या भागावर प्रश्न विचारला जाऊ शकतो, याला म्हणतात रिव्हर्स इंजिनिअरिंग. आणि त्याहून आपण अंदाज लावलाय. करेक्ट? आता असे जर केले ना, तर तुम्हाला बराच खूप जास्त फायदा होईल. सर्वात इम्पॉर्टंट ही स्टेप आहे, सर्वात इम्पॉर्टंट मला तरी वाटतंय. करेक्ट? नेक्स्ट आहे काय, तर हीट मॅप. हीट मॅप म्हणजेच काय, की प्रत्येक टॉपिक, त्यानंतर त्याचे सब टॉपिक. ठीक आहे? टॉपिकवर किती प्रश्न विचारलेत आणि त्याच्या प्रत्येक सब टॉपिकवर किती किती प्रश्न विचारलेत, याचा अख्खा डेटाच बनवायचा आहे. यातून काय लक्षात येईल, की आयोग सर्वात जास्त कुठं प्रश्न विचारत आहे, कुठं कमी आहे, त्यापेक्षा कमी कुठं आहे, हा पूर्ण डेटा आपल्याकडे राहील. आलं लक्षात? याला काय म्हणतात, तर याला म्हणतात हीट मॅप. इथून आपल्याला लक्षात येईल की कोणता असा भाग आहे, कोणता असा टॉपिक आहे जो परत परत विचारला जातोय आणि फार फ्रिक्वेंटली विचारला जातोय. करेक्ट? तर या पद्धतीने पीवायक्यू कडे पाहणं सुरू करा. हा, आता तुम्ही जर हे जर परत सांगतोय मी की ह्युमन नेचर, मला असं वाटतं की जेव्हापासून मी शिकवायला सुरू केलेलं आहे, मला असं वाटतं की माझ्याकडनं पण ह्याच चुका झाल्यात आधी, की जनरली ह्युमन नेचर असा आहे की हा स्पून फिडिंग एक्सपेक्ट करतो. मला पण असं वाटत होते आधी की स्पून फिडिंग सगळं काही रेडी असायला पाहिजे, बस मी तेवढं वाचलं की बस परीक्षा देणार म्हणून. आणि कुठतरी मला असं वाटतं की तीच माझ्याकडनं पण चुकी झाली. आणि आज मी बघतोय की मॅक्झिमम विद्यार्थी असे आहेत, मॅक्झिमम विद्यार्थी, की कोणीतरी म्हणतील सर मला हे सर्व रिव्हर्स इंजिनिअरिंग करून कोणी डेटा द्या. कोणी म्हणतील सर मला पूर्ण हीट मॅप करून तयार द्या. अरे विचार करा की जो टॉपर आहेत ना, टॉपर आणि आपल्यामध्ये ना मुख्यतः हेच फरक आहे. मी तुम्हाला तेच सांगतोय की हे हे कसं करायचं समजून घ्या, हे शिकून घ्या आणि हे स्वतः करा. बरं, काय हे सर्वांची मेथड सर्वांसाठी काय सारखीच असेल का?
नाही, ती प्रत्येकाची वेगवेगळी पण असू शकते. पण आयडिया आली तर असेल तुम्हाला, स्वतः प्रॅक्टिस करा. मी एका आय-एस अधिकाऱ्याचा पण व्हिडिओ पाहत होतो. त्यांनी म्हटले, की मी 4 वेळा नोट्स फाडून फेकले, त्यावेळेस मला समजलं, की नोट्स कसे बनवायचेत म्हणून. काय ते YouTubeवर नाही पाहू शकत होते का? पण त्यांसाठी कोणती स्टाईल बेटर आहे, ही शोधून काढली. आले लक्षात? आणि आपण यासाठी तयार नाही आहोत. आपल्याला पाहिजे स्पून फीडिंग. याबद्दल थोडंसं विचार करा. करेक्ट? आणि लास्ट बघा, की शेवटी एक तुम्हाला ॲप्टिट्यूड डेव्हलपमेंट करायचं आहे. परत मी तुम्हाला तेच म्हणतोय, की स्पून फीडिंग. आता या स्पून फीडिंगच्या मागे आपली एज्युकेशन सिस्टम जबाबदार आहे. का? कारण आतापर्यंत आपण असा अभ्यास केला, की ज्यावेळेस पुस्तकाचा बाहेरचं काही विचारल्याच जात नव्हतं. बरोबर? त्यामुळे होतं काय, की आपल्याला सवयच लागली आहे, की जे आपण वाचू त्यातलाच भाग यायला पाहिजे. आपल्याला असं वाटतच नाही, की अरे याच्या बाहेरचा काहीतरी येईल म्हणून. आपल्याला सवयच झालेली आहे ना, की मी जे काही वाचणार त्यातला जसा तसा येईल. मी तरी सायन्समध्ये कितीतरी वेळा म्हणतोय, माझं जर तुम्ही रेग्युलर सेशन जो 5:30चा सेशन तो जर तुम्ही करत असणार, की तुम्ही जो वाचलाय हा प्रश्न तसाच तसा आहे असं नाही. आयोगाचे कितीतरी प्रश्न मी दाखवून देतोय तुम्हाला. हे बघा पुस्तकात असं आहे, पण प्रश्न या प्रकारचे विचारले जातात. आपल्याला विचार करावा लागतो. आपल्याला जो काही आपण अभ्यास केलाय, तिथं आपल्याला जो नॉलेज आहे तो रिलेट करावा लागतो. तर जाऊन आपल्याला उत्तर काढता येतो. करेक्ट? त्यामुळे यासाठी आपल्याला नक्की आपला ॲप्टिट्यूड डेव्हलपमेंट तर करावं लागेल. कसं करता येईल? एकमेव पर्याय आहे, तो म्हणजे भरपूर प्रॅक्टिस करा. प्रश्न भरपूर सॉल्व्ह करा. एम-सी-क्यू, पी-वाय-क्यू खूप सारे सॉल्व्ह करायचे. दुसरं ॲप्टिट्यूड कशासाठी तयार करायचा आहे? मी जसं म्हटलं मगाशी, की तुम्हाला लेट्स से की 100 प्रश्न विचारले जात आहे. 40 ते 50 प्रश्न तुम्हाला हमखास आलेत. पण एवढ्याने तर होणार नाहीये. काही रिस्क घेऊन तुम्हाला 10-20 प्रश्न अजून कमीत कमी 10-20 प्रश्न अजून एक्स्ट्रा अटेम्प्ट करावे लागणार आहेत. कसं करावं लागणार? करता येईल? यासाठी आपल्याला आपला ॲप्टिट्यूड डेव्हलप करावा लागेल. आता कोणी याला चीट कोड म्हणतील, कोणी याला ट्रिक्स म्हणतील, कोणी म्हणतील की तुक्का कसा मारायचा आहे. पण शेवटी हा लक्षात ठेवा, की हा आपल्या ॲप्टिट्यूडचं काम आहे. कोणाचं नाव ए पासून सुरू होतं म्हणून त्यांनी ए पासूनच मार्क केलेत. अशाने तर होणार नाहीये. कोणाचं नाव बी पासून होते म्हणून बी पासूनच केलंय. अशाने तर होणार नाहीये. आपल्याला यासाठी आपला ॲप्टिट्यूडच वापरायचा आहे. दुसरं तिसरं काही नाहीये. मग यासाठी पेपरच्या वेळेस हे प्रश्न कसे सॉल्व्ह करायचे, की जे प्रश्न आपल्याला नाही येत आहेत, तरी पण आपण अभ्यास केलेला आहे. अभ्यास केलेला आहे, तर त्या केलेल्या अभ्यासातून न येत असणारे पण प्रश्न कसे सॉल्व्ह करायचे. चला मला काहीच आयडिया नाहीये त्या प्रश्नाबद्दल, पण आपण अभ्यास तर केले ना, आपण खूप सारे वाचलेलो असतो. खूप सारे आपल्या कानावरून गेलेले असतात. डोळ्याखालून गेलेले असतात सर. बऱ्याचशा बाबी आहेत. जर आपण शांत डोक्याने जर विचार केला, कुठं ना कुठं काही ना काही बरेच प्रश्न आहेत ते लिंक लागतात. करेक्ट? मग यासाठी हा एक व्हिडिओ मी घेतलाय, की न येत असलेले प्रश्न पण कसे सॉल्व्ह करायचे आहेत. नक्की चेक करा. नाही याची लिंक मिळाली, तर माझा नंबर मी दिलेला आहे. 8793382448 यावर मला कॉन्टॅक्ट करायचे. मी लिंक तुम्हाला शेअर करतो. आणि नेमकं पेपरच्या वेळेस हे तर ठीक आहे, या प्रश्नाबद्दल तर काही प्रॉब्लेम नाही. हां, जर तुमचा माइंडसेट जर चांगला नसेल, तर हे पण प्रश्न चुकतील. आणि हे जे सॉल्व्ह करायचे आहेत, ते पण सॉल्व्ह होणार नाही. त्यामुळे पहिला मुद्दा तर हे आहे, की प्रिलिमच्या वेळेस माइंडसेट आपला चांगला असायला पाहिजे. शांत डोकं असायला पाहिजे. दुसरं आहे, की प्रेझन्स ऑफ माइंड. मी तुम्हाला म्हटलं नाही, की ॲप्टिट्यूड तरच चांगला काम करेल ना, शांत डोकं आहे तर. करेक्ट? आणि एलिमिनेशन मेथड तर तुम्ही बऱ्याचदा ऐकलं असेल. पण एलिमिनेशन मेथडसाठी पण शांत डोकंच पाहिजे. सहज एलिमिनेट करता येणार नाही. कारण जो तुम्ही अभ्यास केलेला आहे, तो तर रिलेट तर करावा लागणार आहे ना. करेक्ट? आता हे एलिमिनेशन मेथड किंवा पेपरमध्ये माइंडसेट जो शांत ठेवायचा आहे, हा आता कंप्लीटली तुमच्याकडे आहे, तुमच्यावर आहे. त्यासाठी काही टेक्निक नाही. खूपच खूप मी हे म्हणू शकतोय, की तुम्ही मेडिटेशन आतापासून सुरू करा, पेपरच्या वेळेस करा, बस. पण या व्यतिरिक्त थोडं काही टेक्निकली जर आपण गेलो पेपरकडे पाहण्याचा दृष्टिकोन आहे किंवा टेक्निकली जर आपण अटेम्प्ट करायचा असेल, तर हा व्हिडिओ नक्की पाहता येईल तुम्हाला. दोन्हीही व्हिडिओची लिंक किंवा दोन्ही व्हिडिओ आपल्या YouTubeला आहेतच. नाही मिळाली तर लिंक मी तुम्हाला शेअर करतोय. मला मेसेज करायचा आहे, की मला नेमकं स्पेसिफिकली हा व्हिडिओ किंवा तो व्हिडिओ पाहिजे किंवा इतर जे पण तुमची रिक्वायरमेंट आहे. करेक्ट? रिक्वायरमेंट काय असू शकते? जर तुम्ही आता सुरुवात करत आहात, तर सिलेबस किंवा स्ट्रॅटेजी किंवा सायन्स रिलेटेड काही कंटेंट आहे. ठीक आहे? किंवा बॅच जर कोणाला जॉइन करायची आहे.
व्हॉट्सअप ग्रुप जर कोणाला जॉईन करायचा आहे, बरोबर, असं काही जर कोणती रिक्वायरमेंट आहे, मला तसं मेसेज करा. ठीक आहे, ऑल क्लिअर झालंय. माझा नंबर आहे. सोबत बॅचच्या इन्फॉर्मेशनसाठी तुम्हाला गुगल फॉर्म भरता येईल, तिथूनही तुम्हाला माहिती मिळवता येईल बॅचची. करेक्ट. टेक्स्टबुकच्या सर्व सेशनचे अपडेट्स या टेलिग्राम चॅनलला येतील. आणि बॅच आपल्याकडे लक्षात ठेवा की यशोदय बॅच आहे, जी एमपीएससी राज्यसेवा आणि युपीएससी साठी आहे. आपण इथं बेसिक पासून कव्हर करू, म्हणजे एनसीआरटी पासून कव्हर करू. पस्टॉर मेंटरशिप सुद्धा आहे आणि 18 बुक सुद्धा इथं तुम्हाला मिळतील. आपल्या प्रत्येकच बॅचवर, प्रत्येकच जी बॅच आहे ती लाईव्ह प्लस अनलिमिटेड रेकॉर्डेड असते. प्रत्येक बॅचवर ईएमआय प्लस भरपूर डिस्काउंट अवेलेबल आहे. आता डिस्काउंट मिळून फायनल तुम्हाला किती फीज पडणार आणि दर महिन्याला जर इन्स्टॉलमेंट भरायचे तर किती भरता येईल, त्यासाठी हा माझा नंबर आहे. डायरेक्ट त्यावर तुम्हाला कॉन्टॅक्ट करता येईल. याच बॅच मध्ये आता आपण गॅरंटीड सिलेक्शन प्रोग्राम सुरू केले. म्हणजेच काय, की सिलेक्शनची गॅरंटी आहे. नाही झालं तर मग 100% फीज रिफंड आहे. आणि सिलेक्शन झालं तर 1 लाख रुपयाचं कॅश प्राइज आहे. पण ह्या गोष्टी मला वाटतात की सेकंडरी आहे. कारण तुमची जी पोस्ट आहे तेच काय तर आमसाठी रिझल्ट आहे. आम्हालाही तेच पाहिजे, तुम्हालाही तेच पाहिजे. फक्त तुमचा पोस्ट, तुमच्यासाठी पोस्ट आहे, पण आमचा काय तर तो रिझल्ट आहे. नावात फक्त फरक आहे. मग हे कसं आपल्याला अचीव करता येईल? आपले क्लासेस हे लाईव्ह आहेत आणि आपण अनलिमिटेड रेकॉर्डेड देतो, कारण विद्यार्थ्यांना कुठंही रिव्हिजन मध्ये कमतरता व्हायला नको, काही प्रॉब्लेम यायला नको. मेंटॉरशिप प्रोग्राम आहे ते रेग्युलर तुम्हाला मिळेल. तुमचे रेग्युलर तुमचे मेंटॉर सोबत ऑनलाईन मीट होणार. मॉक टेस्ट आहे ते होईल. त्यानंतर वीकली रिपोर्ट्स आहे, स्टडी प्लॅन आहे पर्सनलाइज, ते सर्व तुम्हाला इथं मिळतील. मॉडेल आन्सर्स आहेत ते तुम्हाला मिळतील यूपीएससीचे, ज्यातून तुम्हाला अंदाज येईल की नेमका उत्तर आपल्याला कसं लिहायचं आहे. रेग्युलर आन्सर रायटिंग प्रॅक्टिस होईल, ज्यातून ऑब्विस आहे की आपले जे सिलेक्शनचे चान्सेस आहेत ते नक्कीच वाढतील. म्हणून एवढी मोठी रिस्क ही घेतलेली आहे आणि गॅरंटीड सिलेक्शन प्रोग्राम सुरू केलाय. नाही झालं तर फीज रिफंड. सोबत मेन साठी क्रॅश कोर्स सुद्धा आपण सुरू केलेला आहे. लक्षात ठेवा, 2025 आणि 2026च्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आहे, कारण हीच खरी वेळ आहे मेन्सची तयारी करण्यासाठी. करेक्ट. सोबत ग्रुप बी, ग्रुप सीच्या प्री आणि मेन साठी सुद्धा आपल्याकडे बॅच आहे. कोणत्याही बॅचच्या माहितीसाठी, फीस साठी काही जरी मदत असेल, डायरेक्ट माझ्या नंबरवर कॉन्टॅक्ट करता येईल, जे स्क्रीनवर तुम्हाला दिसतोय. ऑल क्लिअर. चला तर नेक्स्ट सेशनला भेटूया. दिस इज ऑल फ्रॉम माय साइड. थँक्यू व्हेरी मच.